आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक पदाच्या परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहेत, म्हणून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे परीक्षेसाठी कसे प्रश्न विचारले जातात याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. प्रश्न पहिला, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत विंडोज, बिंग, एक्सप्लोरर, एक्सेल. यामधील योग्य पर्याय आहे बिंग. प्रश्न दुसरा, डेटाबेस हा .चा संग्रह आहे. पर्याय आहेत इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड्स, नावे, फाईल्स. यामधील योग्य पर्याय आहे फाईल्स. प्रश्न तिसरा, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? पर्याय आहेत मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर. यापैकी काही नाही. यामधील योग्य पर्याय आहे स्कॅनर. प्रश्न चौथा, HTTPचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय आहेत हायपरटेक्स्ट मार्कअप प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस. यापैकी काही नाही. यामधील योग्य पर्याय आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रश्न पाचवा, संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते? पर्याय आहेत बाईट, बीट, हर्ट्ज, सेकंड. यामधील योग्य पर्याय आहे हर्ट्ज. प्रश्न सहावा, ईमेलचा अर्थ काय आहे? पर्याय आहेत इजी मेल, इलेक्ट्रॉनिक मेल, इमर्जन्सी मेल, इजीटेक मेल. योग्य पर्याय आहे इलेक्ट्रॉनिक मेल. प्रश्न सातवा, रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय आहेत रीडेबल ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेसिबल मेमरी. यापैकी काही नाही. यामधील योग्य पर्याय आहे रँडम ॲक्सेस मेमरी. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? पर्याय आहेत गुगल, डगडगगो, याहू, मॅकफी. यामधील योग्य पर्याय आहे मॅकफी हे सर्च इंजिन नाही. प्रश्न नववा, संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय आहे? पर्याय आहेत वर्ल्ड वाईड वेब, वर्क वाईड वेब, वर्क वाईड वेस्ट, वर्ल्ड व्हिडिओ वेब. यामधील योग्य पर्याय आहे वर्ल्ड वाईड वेब. प्रश्न दहावा, USB चा फुल फॉर्म काय आहे? पर्याय आहेत युनायटेड सिरियल बस, युनिव्हर्सल स्मार्ट बस, युनिव्हर्सल सिरियल बस, युनायटेड स्मार्ट बस. यामधील योग्य पर्याय आहे युनिव्हर्सल सिरियल बस. प्रश्न 11वा, भाववाचक नाम ओळखा. पर्याय आहेत उंची, शरद, पुस्तक, जाडे. यामधील योग्य पर्याय आहे उंची. प्रश्न 12वा, परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे? पर्याय आहेत उभयनामी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. यामधील योग्य पर्याय आहे उभयनामी अव्यय. प्रश्न 13वा, आणि हे कोणते उभयनामी अव्यय आहे? पर्याय आहेत विकल्पबोधक, परिणामबोधक, संकेतबोधक, समुच्चयबोधक. यामधील योग्य पर्याय आहे समुच्चयबोधक. प्रश्न 14वा, ट, ठ, ड, ढ, न हे वर्ण ... आहेत. पर्याय दिलेले आहेत तालव्य, अनुनासिक, दंत्य, मूर्धन्य. यामधील योग्य पर्याय आहे मूर्धन्य. प्रश्न 15वा, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय दिलेले आहेत पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. यामधील योग्य पर्याय आहे विसर्ग संधी. प्रश्न 16वा, पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता? मनस्थिती, 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 मनस्थिती. यामधील पर्याय चौथा हा योग्य शब्द आहे. प्रश्न 17वा, गझल हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे श्रेय यांच्याकडे जाते. पर्याय दिलेले आहेत आरती प्रभू, माधव ज्युलियन, कवी यशवंत गदी माडगुळकर. यामधील योग्य पर्याय आहे आरती प्रभू. प्रश्न 18वा, केकावली ही शब्द प्रसिद्ध रचना कोणी केलेली आहे? तर पर्याय दिलेले आहेत संत नामदेव, रामदास स्वामी, वामन पंडित, मोरोपंत. यामधील योग्य पर्याय आहे मोरोपंत. प्रश्न 19वा, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. योग्य पर्याय निवडा. शब्द दिलेला आहे राजाचा.
पर्याय दिलेले आहेत पंचमी, षष्टी, प्रथमा, तृतीया. यामधील योग्य पर्याय आहे षष्टी. प्रश्न 20वा. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? पर्याय दिलेले आहेत नेयशी, सलाते, ऊन, हुन, चाचीचे. यामधील योग्य पर्याय आहे ऊन, हुन. प्रश्न 21वा हा बुद्धिमापन चाचणीवर आधारित आहे. प्रश्न आहे ABDG HIKN एक शब्द सोडलेला आहे आणि VWYB. त्यामध्ये पर्याय दिले आहे OPRX, ROPW, OPRU, OPQU. आता आपण पाहूया. प्रश्न दिलेला आहे ABDG म्हणजे A आणि B हे सलग आहे, त्यानंतर C सोडलेला आहे, D आलेला आहे आणि D नंतर 2 शब्द सोडून G आलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील शब्द पण H नंतर सलग I आलेला आहे, I नंतर एक शब्द सोडलेला आहे, त्यानंतर K आलेला आहे आणि K नंतर 2 शब्द सोडून N आलेला आहे. म्हणजेच तिसरा शब्द कोणता येईल तर N नंतर पुढला शब्द कोणता असतो तर O असतो. आणि O नंतर सलग दुसरा म्हणजेच O नंतर P पाहिजे. पर्यायामध्ये O नंतर P कुठे कुठे आहे तर पहिल्या प्रश्नाला आहे, तिसऱ्याला आहे आणि चौथ्यामध्ये आहे. त्यानंतर आता इथं पहा D नंतर काय आलेलं आहे, D नंतर 2 शब्द सोडून G आलेला आहे आणि B नंतर एक शब्द सोडून C आलेला आहे. म्हणजेच पर्याय OP नंतर एक शब्द सोडून कोणता शब्द येतो तर R येतो. पर्यायामध्ये R कुठे कुठे तर तिसरा शब्द हा पहिल्यामध्ये पण आहे, दुसऱ्यामध्ये पण आहे, म्हणजे तिसऱ्यामध्ये आहे आणि चौथ्यात नाही, म्हणजे हा पण कट झाला. त्यानंतर शेवटचा शब्द कोणता आहे आपला R नंतर कोणता 2 शब्द सोडून कोणता येणार तर R नंतर 2 सोडले तर U आहे. म्हणजेच शेवटी U कोणत्या यामध्ये आहे तर पर्याय तिसऱ्यामध्ये U आहे, म्हणून पर्याय तिसरा हा बरोबर. प्रश्न 22वा. विसंगत घटक ओळखा. पर्याय दिले आहेत HIJ, KLM, NPO, QRS. यामध्ये पाहिले तर पहिला शब्द हा HIJ हे सलग आहे, त्यानंतर दुसरा पण KLM हे पण सलग आहे आणि तिसरा शब्द पाहिला तर सलग आहे का नाही, त्यानंतर चौथा पाहिला तरी ते पण सलग शब्द आहेत, म्हणून पर्याय 3 हा विसंगत शब्द आहे. प्रश्न 23वा. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. प्रश्न आहे H9K N81Q हे दोघांमध्ये संबंध दिलेला आहे आणि तिसरा शब्द दिलेला आहे C7J आणि त्याला संबंधित शब्द शोधायचा आहे चौथा. तर आपण पाहू शकता H आणि या पहिल्या 2 शब्दांमध्ये संबंध पाहायचा. H नंतर Hचा पहिला शब्द आणि यामधील पहिला शब्द N यामध्ये फरक पाहिला तर 6चा फरक आहे. त्याचप्रमाणे ह्या C नंतर 6 शब्द सोडून कोणता शब्द असतो तर I असतो, म्हणून पहिला शब्द इथे पर्यायामध्ये I पाहिजे. I कुठे आहे तर पर्याय 2 मध्ये I आहे, 4 मध्ये I आहे, म्हणून आणि मधील शब्दाचे वर्ग केलेला आहे. 9चा वर्ग 81 केला आहे, त्याचप्रमाणे 7चा वर्ग काय पाहिजे 49 पाहिजे. 2 Nमध्येही 49 आहे. त्यानंतर तिसरा शब्द इथं K आणि Q यांमध्ये कितीचा फरक आहे तर यामधील देखील 6चा फरक आहे, म्हणून J नंतर 7 शब्द 6वा शब्द कोणता येतो J नंतर J असतो 9 नंबरला ABCDमध्ये. त्यानंतर 6 म्हणजेच कोणता शब्द येणार तर P शब्द येणार, कारण 9 अधिक 7 सोडून दिले तर 16वा शब्द कोणता असतो ABCDमध्ये तर P असतो, म्हणून P. पर्याय 2 हा बरोबर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द USNDYA असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहिला जाईल. संडेला कसा लिहिला जातो तर USNDY, म्हणजे पहिले 2 शब्द चेंज होतात, त्यांची जागा आदलाबदल होते आणि दुसऱ्या 2 शब्दांमधील सुद्धा जागा आदलाबदल झालेली आहे, म्हणून मंडेची पण
आदलाबदल केली पहिल्या दोन शब्दांची तर काय येणार ओ यम, त्यानंतरचे शब्द तसेच एन डी आणि शेवटचे दोन्ही शब्दांमध्ये आदलाबदल केली तर वाय ए. हा शब्द पर्यायामध्ये कुठे आहे तर पर्याय चौथा आहे, म्हणून पर्याय चौथा हा बरोबर. प्रश्न 25वा, जर झेड बरोबर 52 दिले आहे आणि एस सी बरोबर 8 दिलेले आहे, बीई जी बरोबर 28 दिले आहे, तर एम ए डी बरोबर काय शोधायचं आहे आपल्याला. तर जेड किती नंबरला असतो ए बी सी डीमध्ये 26 नंबरचा शब्द आहे, म्हणून 26च्या इथं काय केलेलं आहे त्यांनी 52 म्हणजे डबल केलेलं आहे. त्याचप्रमाणे ए असतो 1 नंबरला आणि सी असतो 3 नंबरला, म्हणून 1 आणि 3 किती झाले 4 आणि 4 गुणिले 2 म्हणजे 4चं डबल केल्यानंतर 8 आलेलं आहे. त्याचप्रमाणे बीई जी हे देखील शब्द किती नंबरला असतं, बी असतो 2 नंबरला, ई असतो 5 नंबरला आणि जी असतो 7 नंबरला. यांची बेरीज केलेली आहे आणि त्याची डबल केली तर किती होते 14 होते. त्याचप्रमाणे एम ए डी एम किती नंबरला असतो तर 13 नंबरला असतो, 13 अधिक ए असतो 1 नंबरला अधिक डी असतो 4 नंबरला, म्हणजे 13 आणि 1 14 आणि 4 18 गुणिले 2 म्हणजेच डबल केल्यानंतर काय उत्तर येतं तर 36 उत्तर येतं. पर्याय कुठे आहे तर पर्याय पहिला हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 26वा दिलेला आहे, 4 16 36 64 100 आणि पुढील शब्द शोधायचा आहे आपल्याला पर्याय. तर यामध्ये पाहिलं तर 4 हा काय आहे 2चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे, 36 हा देखील 6चा वर्ग आहे, 64 हा देखील 8चा वर्ग आहे आणि 100 देखील 10चा वर्ग आहे. म्हणजे 2 शब्द 2 अंक सोडून वर्ग केलेला आहे. म्हणजेच 10 नंतर 2 कोणते येतात तर 12, म्हणजे 12चा वर्ग काय येणार तर 144. हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतर आपण पुढे पाहूया. प्रश्न 27वा सोडवायला दिलेला आहे आणि 40 अधिक 12 भागिले 3 गुणिले 6 असे जर पदावली दिलेली असेल तर सर्वप्रथम काय करायचं, बोर्डमास यानुसार आपण कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजेच पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं, त्यानंतर डिव्हिजन करायची, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर ॲडिशन सबस्क्रिप्शन आणि ॲडिशन या प्रकाराने करायचे असतात. म्हणून सर्वप्रथम इथे 12 भागिले 3 काय उत्तर येणार 4, म्हणून 4 गुणिले 6, त्यानंतर गुणाकार करायचा असतो, म्हणून 4 गुणिले 6 म्हणजे 24, म्हणून 40 अधिक 24 वजा 60, 40 आणि 24 किती झाले तर 64 झाले, 64 वजा 60 म्हणजेच उत्तर 4 राहिले. प्रश्न 28वा, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाची समान सामने खेळवायचे आहे, तर एकूण किती सामने होतील. म्हणजेच असे जर तुम्हाला प्रश्न आलेला असेल तर तुम्ही कोणतं सूत्र वापरायचं तर n इंटू ब्रॅकेट n-1/2 हे सूत्र वापरायचं. आणि यानुसार म्हणजेच प्रत्येकाशी जर शब्द वापरलेला असेल प्रश्नामध्ये तर हे सूत्र वापरायचं. म्हणून n म्हणजेच 18 दिलेला आहे, म्हणून 18 इंटू ब्रॅकेट 18 - 1 भागिले 2 म्हणजेच 18 गुणिले 17 भागिले 2 म्हणजे 18 गुणिले 17 किती होतात, 18 गुणिले 17 होतात 306 आणि भागिले 2 म्हणजेच याचं उत्तर काय येईल 306 भागिले 2 म्हणजेच 153. हे पर्याय 4 हा बरोबर आहे. प्रश्न 29वा सोडवा. काय दिलेला आहे 120 दिलेला आहे, 90 दिलेला आहे, 65 दिलेला आहे, 45 दिलेला आहे आणि 30 दिलेला आहे आणि पुढील शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर 120 नंतर किती कमी झालेलं आहे तर 30 कमी झालेलं आहे इथे. त्यानंतर किती कमी झालेलं आहे 25 कमी झालेलं आहे. त्यानंतर 20 कमी झालेलं आहे आणि 15 आणि 30मध्ये किती कमी झाले आहे तर 15 कमी झाले. 15 कमी म्हणजे
15, त्यानंतर आता किती कमी व्हायला पाहिजे, 10 कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच 30मधून 10 गेल्यानंतर किती राहतात, तर 20 राहतात. पर्याय कुठे आहे, तर 1 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 30वा सोडवा. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. PQ मधील एक शब्द सोडलेला आहे, QP, पुन्हा एक शब्द सोडलेला आहे, PQ, पुन्हा एक शब्द सोडलेला आहे, QPQ. असे जर असेल तर आपण सर्वप्रथम प्रत्येक शब्द मोजायचे किती दिलेले आहेत. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शब्द दिलेले आहेत ना. मग त्यांचे समान किंवा त्याला भाग जाणाऱ्या शब्दांची गट करायचे. म्हणजेच आता समजा आपण 2-2चे गट केले तर PQ, त्यानंतर पुन्हा PQ, पुन्हा PQ. जर असे पाहिले तर आपल्याला शब्द सापडतो. म्हणजे PQ 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 असे जर शब्द दिलेले आहेत, म्हणून मधील गाळलेल्या जागी कोणता शब्द येणार, तर इथं P येणार. त्यानंतर Q आहे, त्यानंतर P दिलेला आहे, म्हणजे पुढील गाळलेल्या जागी शब्द कोणता येणार, Q येणार. पुन्हा P दिलेला आहे, पुन्हा Q दिलेला आहे, म्हणजे त्या पुढील शब्द कोणता येणार, P येणार. म्हणून पर्यायामध्ये PQP हा शब्द कुठे आहे, तर 1 नंबरला आहे. म्हणून पर्याय 1 हा बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढील शब्द पाहूया. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 31वा. कोणत्या देशात द्विपक्षीय पद्धती आहे? पर्याय आहेत श्रीलंका, UK, नेपाळ, भारत. यामधील योग्य पर्याय आहे UK. प्रश्न 32वा. महानदी गोदावरी, कृष्णा, कवर नदी नद्या यात जाऊन मिळतात. यामधील इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे थोडी. तर पर्याय दिले आहे हिंदू महासागर, बंगालची खाडी, काळा समुद्र, अरबी समुद्र. यामधील योग्य पर्याय आहे अरबी समुद्र. प्रश्न 33वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात सोपान शेती केली जाते? पर्याय आहेत हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तरांचल. यामधील योग्य पर्याय आहे पंजाब. प्रश्न 34वा. लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष कोणता आहे? पर्याय आहेत महत्त्वपूर्ण निर्णय घेणे, शक्तिशाली दडपशाहीचे शासन, प्रजेची जबाबदारी आणि यातील काही नाही. यामधील योग्य पर्याय आहे प्रजेची जबाबदारी. प्रश्न 35वा. खालीलपैकी कोणते भारतातील आर्थिक नीती बनवतात? तर पर्याय दिला आहे नीती आयोग, वित्त मंत्रालय, वित्त आयोग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यामधील योग्य पर्याय आहे नीती आयोग. प्रश्न 36वा. नाण्याच्या अवमूल्यनामुळे होते. पर्याय आहेत घरगुती दारांची वाढ, घरगुती दरांची कमी, सांगता येत नाही, वरीलपैकी काही नाही. यातील योग्य पर्याय आहे घरगुती दरांची कमी होते. प्रश्न 37वा. कोणत्या देशाच्या आर्थिक विकासाचे उत्कृष्ट सूचक आहे? पर्याय आहेत त्यांची शेती, त्याचे दरडोई उत्पन्न, त्याचे दळणवळण, त्याचे एकूण उत्पादन. यामधील योग्य पर्याय आहे एकूण उत्पादन. प्रश्न 38वा. खालीलपैकी कोणता प्रतिव्यापार याचा प्रकार नाही? पर्याय आहेत पुनर्खरेदी, क्षतिपूरक व्यवहार, प्रतिखरेदी, पतपुरवठ्या आधारे केलेली खरेदी. यामधील योग्य पर्याय आहे पतपुरवठ्या आधारे केलेली खरेदी. प्रश्न 39वा. सामान्यतः व्यवहार शेष देशाच्या व्यवहाराची ... साठी नोंद ठेवतो. यामधील पर्याय दिलेले आहेत 5 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 1 वर्षासाठी, 10 वर्षासाठी. तर योग्य पर्याय आहे 1 वर्षासाठी. प्रश्न 40वा. क्षेत्रीय सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघ सार्कची स्थापना डिसेंबर 1985मध्ये या शहरात झाली. कोणत्या शहरात झाली आहे? तर योग्य पर्याय आहे ढाका. प्रश्न 41वा. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? पर्याय आहेत उत्पादन पद्धती, आयात निर्यात पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती. यामधील योग्य पर्याय आहे आयात निर्यात पद्धत सोडून बाकी सर्व ह्या उत्पन्न मोजण्याच्या अंदाज पद्धती आहेत. पर्याय प्रश्न आहे 42वा. भारताचे अंटार्क्टिकावर संशोधन केंद्र आहे. पर्याय दिलेला आहे आर्यभट्ट, रोहिणी, इंदिरा पॉईंट, मैत्री. यामधील योग्य पर्याय आहे मैत्री. प्रश्न 43वा. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ... ह्या पिकासाठी उत्कृष्ट आहे. पर्याय आहे रबर, कॉफी, ताग, कापूस.
योग्य पर्याय आहे कापूस. प्रश्न 44वा. डॉट डॉट हे उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. योग्य पर्याय आहे यामधील भुवनेश्वर, हाजीपुरा, गुवाहाटी आणि गोरखपूर हे पर्याय दिले आहे आणि यामधील योग्य पर्याय आहे गोरखपूर. प्रश्न 45वा. भारतात खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? पर्याय आहेत नियोजन आयोग, राष्ट्रीय नमुना पाणी, गाडगीळ समिती, कोठारी आयोग. यामधील योग्य पर्याय आहे नियोजन आयोग. प्रश्न 46वा. बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? पर्याय आहेत भारत नेपाळ, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, भारत भूटान. यामधील योग्य पर्याय आहे भारत बांगलादेश. प्रश्न 47वा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केली गेली? पर्याय आहेत BN राव, N गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, MR जयकर. यामधील योग्य पर्याय आहे BN राव. प्रश्न 48वा. भारतीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? पर्याय आहेत GD आंबेडकर, SM जोशी, NM जोशी, दत्ता सामंत. यामधील योग्य पर्याय आहे GD आंबेडकर. प्रश्न 49वा. डॉट डॉट राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. यामधील योग्य पर्याय आहे तामिळनाडू. प्रश्न 50वा. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहे? पर्याय आहेत विदेशी गुंतवणूक, कर, बँक दर धोरण आणि सार्वजनिक धोरण. यामधील योग्य पर्याय आहेत दुसरा आणि चौथा म्हणजेच कर आणि सार्वजनिक खर्च. प्रश्न 51वा. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? पर्याय आहेत मालदीव, भूतान, चीन, बांगलादेश. यामधील योग्य पर्याय आहे मालदीव. प्रश्न 52. खालीलपैकी कोणाची सहकार मंत्रालयात महासचिव सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत अभय कुमार सिंह, शक्तिकांत दास, राजू थापर, महेश पाटील. यामधील योग्य पर्याय आहे अभय कुमार सिंह. प्रश्न 53. आझादी का अमृत महोत्सव कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे? पर्याय आहेत 15 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 15 मार्च. योग्य पर्याय आहे 23 ऑगस्ट. प्रश्न 54. कशमन अँड वेकफिल्डच्या 2021 ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानावर आला आहे? पर्याय आहेत 5व्या, 2ऱ्या, 1ल्या, 4थ्या. यामधील योग्य पर्याय आहे 2ऱ्या. प्रश्न 55. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या भारताच्या अभियानाला ऑपरेशन देवी शक्ती असे नाव कोणत्या मंत्रालयाने दिले आहे? पर्याय आहेत वित्त मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, उद्योग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय. यामधील योग्य पर्याय आहे परराष्ट्र मंत्रालय. प्रश्न 56. सुडोकू कोड्याचे निर्माते माके काजी यांचे वयाच्या 69व्या वर्षी पित्तनलिकांच्या कर्करोगाने निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? पर्याय आहेत बांगलादेश, अफगाणिस्तान, जपान, चीन. यामधील योग्य पर्याय आहे जपान. प्रश्न 57. पॅरिस सेंट जर्मेनसह करार करणाऱ्या फुटबॉलपटूचे नाव काय आहे? पर्याय आहेत नेमार, मेस्सी, रोनाल्डो आणि सुनील छत्री. योग्य पर्याय आहे मेस्सी. प्रश्न 58. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कोणत्या सालापर्यंत ऊर्जा स्वावलंबी देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? पर्याय आहेत 2025, 2031, 2050, 2047. यामधील योग्य पर्याय आहे 2047. प्रश्न 59. उन्मुख चंद या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत कुस्ती, क्रिकेट, टेनिस, फुटबॉल. यामधील योग्य पर्याय आहे क्रिकेट. उन्मुख चंद हा क्रिकेटशी संबंधित आहे. प्रश्न 60. जागतिक अवयव दान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत 14 मार्च, 21 जून, 28 डिसेंबर आणि 13 ऑगस्ट. यामधील योग्य पर्याय आहे 13 ऑगस्ट. प्रश्न 61. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती डॉट डॉट म्हणून ओळखली जाते. पर्याय दिले आहे सचिव, लेखापाल, अध्यक्ष, खजिनदार. तर योग्य पर्याय आहे सचिव. प्रश्न 62. संचालक हे सभासदांचे
असतात. पर्याय दिलेले आहे सावकार, प्रतिनिधी, नोकर, सभासद. योग्य पर्याय आहे प्रतिनिधी. संचालक हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. प्रश्न 63वा, वयाची वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असतात. पर्याय आहेत 15, 30, 18, 21. तर योग्य पर्याय आहे 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ही सभासदत्वास पात्र असतात. प्रश्न 64वा, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय दिलेले आहेत सचिव, अध्यक्ष, लेखापाल, निबंधक. योग्य पर्याय आहे निबंधक. प्रश्न 65वा, निर्णायक मताचा अधिकार केवळ वापरू शकतो. पर्याय दिले आहे अध्यक्ष, खजिनदार, सचिव, सभासद. योग्य पर्याय आहे अध्यक्ष. प्रश्न 66वा, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा साली संमत करण्यात आला. पर्याय दिले आहे 1912, 1925, 1904, 1949. योग्य पर्याय आहे 1904 मध्ये सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला भारतात. प्रश्न 67वा, सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाची नियुक्ती केली आहे? पर्याय आहेत प्रवर्तकाची, सहकार आयुक्त व निबंधकाची, सचिवाची, आमदाराची. यामधील योग्य पर्याय आहे सहकार आयुक्त व निबंधकाची. प्रश्न 68वा, सहकार आयुक्त व निबंधक हा प्रशासकीय अधिकारी असावा. पर्याय आहेत मवाळ, अकार्यक्षम, कठोर, लाचखोर. योग्य पर्याय आहे कठोर. प्रश्न 69वा, सहकार आयुक्त व निबंधक स्तरावर काम करतात. पर्याय दिले आहे तालुका, राज्य, जिल्हा, देश. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्य स्तरावर काम करतात. पर्याय 2 बरोबर आहे राज्य. प्रश्न 70वा, सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली जाते, तर 25% ही रक्कम राखीव निधीमध्ये जमा केली जाते. प्रश्न 71वा, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष रोजी संपते. पर्याय आहेत 30 जून, 31 मार्च, 31 डिसेंबर, 15 एप्रिल. योग्य पर्याय आहे 31 मार्चला सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपते. प्रश्न 72वा, भारतातील पहिली नागरी सहकारी बँक या वर्षी स्थापन झाली. पर्याय आहेत 1849, 1879, 1889, 1912. यामधील योग्य पर्याय आहे 1889 मध्ये भारतामधील पहिली नागरी सहकारी बँक स्थापन झाली 1989 मध्ये. प्रश्न 73वा, बँकिंग नियमन कायदा 1949 नागरी सहकारी बँकांना सन मध्ये लागू करण्यात आला. पर्याय आहेत 1965, 1966, 1967 आणि 1970. यामधील योग्य पर्याय आहे 1966. प्रश्न 74वा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. पर्याय आहेत राज्यापुरते, जिल्ह्यापुरते, तालुक्यापुरते, देशापुरते. यामधील योग्य पर्याय आहे जिल्ह्यापुरते. प्रश्न 75वा, भारतीय सहकारी पतपुरवठा रचना आहे. त्रिस्तरीय, चतुस्तरीय, द्विस्तरीय, एकस्तरीय. यामधील योग्य पर्याय आहे त्रिस्तरीय. प्रश्न 76वा, जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून कोणत्या बँक कार्य करते? पर्याय दिले आहेत राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँक, ग्रामीण बँक. यामधील योग्य पर्याय आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. प्रश्न 77वा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुदतीची कर्ज पुरवठा करते. पर्याय आहेत अल्प, मध्यम, दीर्घ आणि अल्प मध्यम. यामधील योग्य पर्याय आहे अल्प मध्यम. म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त अल्प किंवा फक्त मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत नाही, तर अल्प आणि मध्यम दोन्ही मुदतीचा कर्ज पुरवठा करते. प्रश्न 78वा, नाबार्ड बँकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते. पर्याय दिले आहेत राज्य सहकारी, ग्रामीण सहकारी, ग्रामीण विकास, नागरी सहकारी आणि जागतिक.
यामधील योग्य पर्याय आहे राज्य सहकारी बँकेमार्फत नाबार्ड हे जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्ज पुरवठा करते म्हणून राज्य सहकारी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 79 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय ... येथे आहे. पर्याय आहेत पुणे, मुंबई, नाशिक, सातारा. यामधील योग्य पर्याय आहे मुंबई. प्रश्न 80 राज्य सहकारी बँक ... कडून कर्ज घेते. पर्याय आहेत जागतिक बँक, नाबार्ड, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. यामधील योग्य पर्याय आहे नाबार्ड. प्रश्न 81 टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले. पर्याय आहेत नीरज चोप्रा, पी.व्ही. सिंधू, बबिता फोगाट, मीराबाई चानू. यामधील योग्य पर्याय आहे नीरज चोप्रा. प्रश्न 82 कोणत्या खेळाडूने सलग 2 ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून दिले. पर्याय आहेत पी.व्ही. सिंधू, बजरंग पुनिया, नीरज चोप्रा, रवी दहिया. यामधील योग्य पर्याय आहे पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधूने 2016 आणि 2020 दोन्ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे म्हणून पी.व्ही. सिंधू. प्रश्न 83 यावर्षी झालेले विम्बल्डन पुरुष एकल कोणी जिंकले. पर्याय आहेत नोवाक जोकोविच, मेटेओ बेरेटिनी, रॉजर फेडरर, राफेल नादाल. योग्य पर्याय आहे नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच आणि मेटेओ बेरेटिनी या दोघांमध्ये फायनल झाली होती आणि ती फायनल नोवाक जोकोविचने जिंकली होती म्हणून नोवाक जोकोविच. प्रश्न 84 भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत. पर्याय आहेत लंडन, टोकियो, बीजिंग, दिल्ली. यामधील योग्य पर्याय आहे टोकियो. टोकियोमध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे 7 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न 85 कोविड-19ची सुरुवात कोणत्या देशात झाली. पर्याय आहेत भारत, चीन, जपान, इटली. यामधील योग्य पर्याय चीनमध्ये कोविड-19ची सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.